हॅलो सर्वांचं स्वागत आहे बराचसा क्लासमध्ये। तर आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की आपण पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन बघितलं आहे। जनरल इक्वेशन नॉर्मल इक्वेशनसाठी पण सॉल्व करताना बघू काय करता येतं। तर जनरल इक्वेशन जी दिलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काढता येतो का। आधीमध्ये का बरं नाही सांगितलं, कारण सिंपल आहे, कारण की होमोजिनियस इक्वेशन नेहमी कुठून पास होत आहे, ओरिजिन मधून। इथे या केसमध्ये ओरिजिन मधून तर पास होणार नाही आहे, हे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन कुठेतरी नॉर्मल या पॉइंट मधून पास होता है। या पॉइंटला समजा आपण h, k म्हणा, काही म्हणा, x1 y1 म्हणा, ही लाईन l1 आहे, ही लाईन l2 आहे। या केस मध्ये जे कंबाईन इक्वेशन आहे आपलं, कंबाईन इक्वेशन काय होतं मी ते इक्वेशन लिहितो, ax² + 2hxy + by² + 2gx + 2fy + c = 0। आता पेअर ऑफ स्ट्रेट लाईन साठी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन काढण्यासाठी काय करायचं, जास्त काही डोकं लावायचं नाही। डायरेक्ट फॉर्म्युला माहित असेल तर खूप छान आपण काढणारच आहे। जर फॉर्म्युला आठवला नाही तर काय करायचं, या इक्वेशनला पार्शियली डिफरन्शिएट करायचं। पार्शियल डिफरन्शिएटचा अर्थ काय होते की एक व्हेरिएबलला कॉन्स्टंट ठेवून दुसऱ्या मधला चेंज करायचा। म्हणजे ह्या इक्वेशनला सपोज मी इक्वेशन नाव दिलं आहे काय म्हणून समजा, ओके समजा इक्वेशनला s म्हटलं आहे सपोज, ठीक आहे। सो डेल s अपॉन डेल x करायचं आहे, म्हणजे x सोबत पार्शियल डिफरन्शिएट करायचं आहे। पार्शियल म्हणजे फक्त x ला व्हेरिएबल पकडायचा, y ला पकडायचं नाही। तर x ला व्हेरिएबल पकडला आपण तर हा झाला आपला 2a × x, कारण की x² चा डेरिव्हेटिव्ह 2x झाला, प्लस 2h x चा व्हेरिएबल आहे, x चा डेरिव्हेटिव्ह 1, y तसाच आहे, इथे y आहे, x नाही आहे, व्हेरिएबल नाही, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0, इथे पण y आहे, हा पण कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह 0। हे झालं आपलं इक्वेशन। सगळ्यामध्ये 2 आहे तर मी 2 काढून टाकतो, मला मिळालं ax + hx + g = 0। हे झालं माझं इक्वेशन नंबर 1। जसं आपण पार्शियल डिफरन्शिएट केला x सोबत, सेम पार्शियल डिफरन्शिएट करतो मी y सोबत। परत सांगतोय आपण फॉर्म्युला पण यूज करू शकतो, जर नाही आठवलं तर लॉजिक कसं लक्षात ठेवायचं ते आपण इथे बघतोय। x² y व्हेरिएबल असल्यामुळे हा कॉन्स्टंट झाला 0, इथे काय झालं 2hx y चा डेरिव्हेटिव्ह 1 प्लस 2by y² चा डेरिव्हेटिव्ह 2, 2gx चा डेरिव्हेटिव्ह 0 कारण तो कॉन्स्टंट आहे, प्लस 2f = 0। सगळ्यामध्ये परत 2 आहे, मी लिहितो hx प्लस by प्लस f = 0। या दोन इक्वेशनला जर आपण सॉल्व केलं आहे, सॉल्विंग या दोघांना जर आपण सॉल्व केलं सायमल्टेनियसली तर आपल्याला काय मिळणार आहे, तर आपल्याला मिळणार आहे h, k। सॉल्व करण्यासाठी काय यूज करणार आपण, क्रॅमर्स रूल ऑब्वियसली आहे। सो x अपॉन, अच्छा टेक्निक काय होती आपली, कोएफिशिएंट लिहायचे ahg, सो ahg, a परत रिपीट होणार, इथे h b f आणि h परत रिपीट होणार, x साठी, हा x साठी आणि हा y साठी, राइट। हा कॉन्स्टंट 1 साठी, हा पेअर x साठी, हा पेअर y साठी। थोडं सिंप्लिफाय केलं तर आपल्याला बघा काय मिळणार, 1 अपॉन ab - h² इक्वल्स टू x × hf - bg, ठीक है, इक्वल्स टू y अपॉन gh - fa। त्याच्यावरून जर मला x ची व्हॅल्यू काढायची असेल तर x इक्वल्स टू काय होणार, सो देअरफॉर बघा x इक्वल्स टू, ही व्हॅल्यू इथे घेऊन येतो, फक्त लिहिताना मी उलटा करतो, h² आधी लिहायची सवय आहे, बाकी काही नाही। त्याला उलटा करतो म्हणजे इथे आधी bg - hf करतो, सो bg - hf, आणि इथे पण मग आधी करावं लागेल मायनस, ठीक आहे, किंवा सगळ्या तुम्ही मायनस ने मल्टिप्लाय करा तरी रेशो सेम राहणार, हे आधी लिहू शकतो, h² - ab। सिमिलरली y = इथे पण काय होणार, fa - gf असेल, fa - gh अपॉन h² - ab। हे जे दोन आपल्याला व्हॅल्यू मिळाली, हे कशाची व्हॅल्यू, आपले व्हॅल्यूज ऑफ पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, जर आपल्याला इक्वेशन दिले असेल तर, राइट। सिंपल सा कन्सेप्ट आहे, कन्सेप्ट जास्त सोपा आहे फॉर्म्युला पाठ करण्यापेक्षा। परत फॉर्म्युला सरळ तुम्ही पाठ करू शकता, उलटा पाठ करू शकता,
जसं आपण लिहिलंय तसं लिहू शकता, काहीही फरक पडणार नाही. सो BG मायनस HF अपॉन H स्क्वेअर मायनस AB किंवा AF मायनस GH अपॉन H स्क्वेअर मायनस AB हा आपला पॉइंट ऑफ इंटरसेक्शन झालेला आहे. राईट. आता जो नेक्स्ट पॉइंट मला सांगायचं तुम्हाला, तो पॉइंट अशा प्रकारे एकदा वाचून घ्या. पॉइंटमध्ये काय म्हटलं आहे की एक इक्वेशन आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं. ती लाईन कशाला जॉईन करते, या लाईन जॉईन कशाला करतात, ओरिजिनला. आणि पॉइंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ कर्व अँड अ लाईन, एक कर्व आहे रॅन्डम कर्व. ठीक आहे. सो आपण काय करू, आधी ओरिजिन लागेल आपल्याला. ही ओरिजिन आहे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. इथे काहीतरी कर्व आहे रॅन्डम, हा आपला कर्व झाला. ओके. थोडं जास्त जवळ झालं, थोडं सिम्प्लिफाय करतो ना. समजा हा आपला कर्व झाला. राईट. या कर्वला काय इंटरसेक्ट करते, एक लाईन इंटरसेक्ट करते. ठीक आहे. एक लाईन इंटरसेक्ट करूया आपण कर्वला. सपोज ही जी लाईन आहे ही या कर्वला इंटरसेक्ट करते. ही लाईन आहे, ही लाईन या कर्वला इंटरसेक्ट करते दोन पॉईंटवर. ठीक आहे. ही जी लाईन आहे ही या कर्वला इंटरसेक्ट करते. अच्छा, या पॉइंटवर आणि या पॉइंटवर. लाईनचं इक्वेशन ठेवूया आपण. लेट लाईन L इज इक्वल्स टू जे काही लाईन असेल आपली L1 LX प्लस MY प्लस N इक्वल टू 0. हे आपल्या लाईनचं इक्वेशन. आणि ह्या ज्या इंटरसेक्शन पॉईंट म्हणून काय चाललंय, दोन लाईन चालल्या. कुठे चालल्या, ओरिजिनवर. आणि ह्या ओरिजिनच्या लाईनचं आपल्याला काय पाहिजे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं इक्वेशन पाहिजे. आता सगळ्यात पहिला प्रश्न, सरांची गरज काय. ऑब्विसली सगळ्यात पहिला प्रश्न काय, गरज काय आहे, का बरं आपल्याला हे करायचं आहे. लॉजिक सगळ्यात पहिलं की समजा रॅन्डमली कुठलाही कर्व असतं, पॅराबोला म्हणा, हायपरबोला म्हणा, एलिप्स म्हणा, सर्कल म्हणा, त्याच्या सर्कलला हे दोन लाईन टँजंट असतात. आपल्याला वन शॉर्टमध्ये टँजंटचं इक्वेशन मिळालं असतं, पेअर ऑफ टँजंटचं. आणि पेअर ऑफ टँजंटचं इक्वेशन मिळालं असतं, त्याच्या आतमधला काय मिळालं असतं आपल्याला, अँगल मिळाला असता. राईट. एक सिम्पलचं लॉजिक. सेकंड, जर ही लाईन या कर्वला कट करते आहे तर दोन पॉइंटवर कट करते. दोन पॉइंटवर कट करत असेल तर जर हा काय ट्रायंगल बनतोय, तिला दोन लाईन आणि हा तिसरी लाईन म्हणून ट्रायंगल बनतो. त्याचा एरिया काढणं पण सोपं होऊ शकते. बस एक ऑप्शन सांगतो काय का. तिसरी गोष्ट की पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं जे इक्वेशन आपल्याला मिळालं ते ओरिजिन मधून पास होतं, ते होमोजिनियस राहणार. म्हणजे कुठल्याही रॅन्डम कर्वला टँजंट असणाऱ्या लाईनला आपण होमोजिनियस करू शकतो. टँजंट असो किंवा नसो आपण होमोजिनियस करू शकतो. हा एक त्याच्यामागे लॉजिक आहे, उद्देश आहे, हेतू आहे. राईट. मग आता याला आपल्याला कसं करायचं, तर सगळं तरी कर्वचं इक्वेशन बघून द्या. आपला पॉईंट बघून घ्या बी काहीतरी, हे आपली ओरिजिन O. सपोज आपल्या कर्वचं इक्वेशन आहे S इज अ सेकंड डिग्री कर्व. सेकंड डिग्री कर्व मध्येच बघितलंय, सेकंड डिग्री कर्व. माझं सेकंड डिग्री कर्व असेल तर आपलं इक्वेशन झालं ax स्क्वेअर, तिथे लिहिलंय आपण 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इक्वल टू 0. आता बघा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ह्याच्या पेअर ऑफ स्ट्रेट लाईन आहे AO आणि BO. कुठून पास होत आहे, ओरिजिन मधून. मग जर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन ओरिजिन मधून पास होतात, इक्वेशन काय असले पाहिजे, होमोजिनियस. इक्वेशन काय पाहिजे, होमोजिनियस. हियर वी नीड होमोजिनियस इक्वेशन. कसे लागणार आपल्याला, होमोजिनियस इक्वेशन लागणार आहे. होमोजिनियस इक्वेशन लागण्यासाठी सगळ्याचा पॉवर असला पाहिजे 2. इथे ऑलरेडी पॉवर 2 आहे, इथे पण पॉवर 2 आहे, इथे पण पॉवर 2 आहे. या ठिकाणी आपल्याला पॉवर 2 करायचा आहे, म्हणजे याला कशाने तरी मल्टिप्लाय करायचं. कशाने मल्टिप्लाय करायचं ते आपण इथे बघू. सगळ्यासोबत मल्टिप्लाय करायला आपल्याजवळ 1 आहे, इथे पण मल्टिप्लाय करायला 1 आहे, इथे पण 1 आहे. इथे पॉवर 1 आहे तर 1 एकदाच मल्टिप्लाय करावं लागेल. इथे पॉवर 1 आहे, आणखी एकदा मल्टिप्लाय करावं लागेल. इथे व्हेरिएबलचा पॉवर एकही नाही, पॉवर 2 करण्यासाठी 1च्या स्क्वेअरने मल्टिप्लाय करायचं. पण आता 1चा स्क्वेअर आणायचा कुठे, तो आणायचा लाईन म्हणून. का बरं, कारण की लाईन या इक्वेशनला सॅटिस्फाय करताय. तर काय करू आपण, या एनला राईट साईडला घेऊन जाऊ. एन जर राईट साईडला घेऊन आलो आपण तर इक्वेशन बघा काय बनते, lx प्लस my. एन राईट साईडला आलं तर मायनस एन झालं. सगळ्यांना मी मायनस एन ने जर डिवाइड केलं
तुम्हाला राईट साईडला काय मिळालं 1 मिळालं. इथून मला मिळालं की 1 इक्वल्स टू LX प्लस my अपॉन m आणि ही पूर्ण व्हॅल्यू कशामध्ये आहे मायनस लावून राईट. ही 1 ची व्हॅल्यू तुम्हाला बस या इक्वेशन मध्ये पुट करायची आणि दॅट्स इट. ते झालं तुमचं कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जी आपल्याला लाईन आणि कर्वच्या इंटरसेक्शन पॉइंट मधून मिळते आणि कुठून पास होत आहे ओरिजिन मधून. म्हणजे इक्वेशन काय होणार माझं ax² प्लस 2hxy प्लस by². आता इथे लिहिताना प्लस 2gx असंच ठेवतो आणि याला मल्टिप्लाय करायचं 1 नी. 1 किती आहे मायनस ax my अपॉन मायनस m मुद्दाहून खाली लिहितो त्याला. सेम लॉजिक 2fy इथे पण कशा मल्टिप्लाय करतो आपण lx प्लस my मायनस l आणि शेवटी प्लस इथे c आहे तर 1 चा स्क्वेअर लागेल तर मायनस चालला जाईल तर आपल्याला बेसिकली मिळणार lx प्लस my अपॉन m चा m स्क्वेअर इक्वल्स टू 0. कारण तुम्ही मायनस लिहू शकता पण मी स्क्वेअर केला म्हणून मायनसला रॅप करून टाकलं. तुम्हाला लिहायचं असेल तर मायनसचं स्क्वेअर बेसिकली लिहू शकता आणि इथे c राहिला तर लिहायचं. ठीक आहे. हे जे इक्वेशन बनलं हे आपल्याला काय देते होमोजेनियस इक्वेशन जे ओरिजिन मधून पास होत आहे अशा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन त्या एका कर्वला आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईनच्या इंटरसेक्शन पॉइंट मधून पास होत आहे राईट. हा होता आपला छोटासा टॉपिक. याच्याशी रिलेटेड एक कन्सेप्ट आणखी बघू आपण. तर एक छोटासा कन्सेप्ट होता की जर आपल्याला इक्वेशन दिलं असेल तर 2 सेपरेट स्ट्रेट लाईन कशा करायच्या. आता इक्वेशन पाहून समजलं असेल की इक्वेशन कशाचं आहे होमोजेनियस इक्वेशन. इक्वेशन कसं लिहितो आपण y मायनस m1x इक्वल टू 0 आणि दुसरं असते y मायनस m2x इक्वल टू 0. तर बेसिकली आपल्याला yx ची गरज नाही फक्त m1 आणि m2 पाहिजे. मग m1 m2 पाहिजे असेल तुम्ही जर आधीचं लेक्चर बघितलं असेल त्याच्यामध्ये बघितलं की आपण y² प्लस जे इक्वेशन जे आपलं y² मायनस m1 प्लस m2 xy होता आणि प्लस m² x² होता. तर बेसिकली तुम्हाला काहीच नाही करायचं आहे सगळ्या इक्वेशनला x² ने डिवाइड करायचं आहे कारण की y बाय x काय असते स्लोप. सो डिवाइड बाय x². जर x² ने तुम्ही डिवाइड केलं तुम्हाला ऍड रिप्लेस y बाय x इक्वल्स टू m. आता y बाय x इक्वल टू m का बरं करतो कारण सिंपल आहे कुठून पास होत आहे ओरिजिन मधून. ओरिजिन मधून जर पास झाला हा जर पॉइंट माझा x, y असेल तर बघा हे y बाय x तर y अपॉन x काय होते y बाय x काय होते आपला tan थीटा आणि tan थीटाला आपण काय म्हणतो स्लोप म्हणतो. सो m इक्वल टू काय झाला y बाय x. त्याच लॉजिकनं आपण x² ने डिवाइड करून y बाय x इक्वल टू m पुट करणार आहे. तर बघा x² कॅन्सल इथे a मिळाला 2h एक x कॅन्सल झाला एक y बाय x मिळाला आपल्याला. इथे b असाच आहे इथे y² बाय x² झाला तर y बाय x चा होल स्क्वेअर इक्वल टू 0. सो बेसिकली जर इक्वेशनला बरोबर लिहिलं तुम्ही तर हा झाला m²b प्लस 2h इंटू m प्लस a इक्वल टू 0. या क्वाड्रॅटिकला जर आपण सॉल्व केलं सॉल्विंग वी गेट क्वाड्रॅटिक आहे ना दोन व्हॅल्यूज मिळणार कुठल्या m1 आणि m2. m1 आणि m2 ची व्हॅल्यू भेटली की आपण वरती जे अवेलेबल आहे हे दोन इक्वेशन मध्ये m1 m2 ची व्हॅल्यू पुट करून दोन सेपरेट स्ट्रेट लाईनचे इक्वेशन ऑब्टेन करू शकतो. सिंपल लॉजिक होतं काही कॉम्प्लिकेटेड नाही. आता हे तो होमोजिनियस. जर इक्वेशन होमोजिनियस नसेल तर कुठलं इक्वेशन होतं आपलं म्हणते ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx 2fy प्लस c इक्वल टू 0. पार्ट कसं ठेवतो काही पार्ट करायची गरज नाही. a b आणि c h g f सोबत 2 लागतात. a b सोबत स्क्वेअर आणि कॉन्स्टंट बाकी x y राईट. आता बघा या इक्वेशन मध्ये काय करायचं एकदम सिंपल लॉजिक आहे. कुठलाही एक व्हेरिएबल पकडा x पकडा किंवा y पकडा तुमची चॉईस आहे.
मी ॲज्युम करतो की माझं हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कशामध्ये, एक्स मध्ये. कशामध्ये आहे, एक्स मध्ये. ॲज्युम करतोय मी इथे का, ॲज्युमिंग इट इज क्वाड्रॅटिक इन एक्स, क्वाड्रॅटिक इन व्हेरिएबल एक्स. जर एक्स मध्ये क्वाड्रॅटिक आहे तर वाय काय झाला, आपला कॉन्स्टंट झाला. ठीक आहे, आता इक्वेशन बघा कसं बनते. हा ax² झाला. क्वाड्रॅटिक असेल तर दुसरी टर्म आपली x ची असली पाहिजे. दुसरी x ची टर्म कुठे आहे, इथून x निघते बाहेर, इथून एक x निघते बाहेर. तर 2hy x कॉमन काढायचा आहे ना, आणि 2g इंटू x, 2hy 2g x, आणि बाकी जे काही उरलं असेल by² प्लस 2fg प्लस c इक्वल टू 0. हे झालं आपलं c, हा झाला a, हा झाला आपला b, आणि हा झाला आपला कॉन्स्टंट c. सो बेसिकली जर आपल्याला सोल्युशन काढायचं तर सोल्युशन कसं निघणार आहे, x इक्वल्स टू मायनस b, क्वाड्रॅटिकचा फॉर्म्युला मायनस b प्लस मायनस अंडर रूट b² मायनस 4ac, सो 4a आणि c पूर्ण टर्म आहे, by² प्लस 2fg b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. याला तुम्ही सॉल्व करा, तुम्हाला जे दोन इक्वेशन मिळणार ते इक्वेशन करणार आहे दोन सेपरेट स्ट्रेट लाईन. आता कोणा म्हणाल तर सर हे तर खूप कॉम्प्लिकेटेड आणि डिटेल मध्ये जे काहीच्या काही तुम्ही लिहून दिलेलं आहे, सॉल्व करा किती प्रॉब्लेम होईल, कसं सॉल्व करायचं, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. तुमचं म्हणणं बरोबर आहे, त्यात काही चुकलं नाही. सॉल्व करण्यामध्ये याला प्रॉब्लेम होणार आहे, म्हणजे तुम्ही याला थोडंसं लॉजिकली सॉल्व केलं की तुम्हाला आन्सर मिळेल. उदाहरणार्थ 2 कॉमन काढला, 2चा स्क्वेअर 4 झाला, इथला पण 4 बाहेर आला, 4 2 2 सर्व कॅन्सल झाले 2. नंतर याला थोडं तुम्ही आणखी सिम्प्लिफाय केलं तर x² मायनस ab भेटणार. ऑलरेडी इथे GHFY जे आपण आधी केलं ना पॉईंट ऑफ इंटरसेक्शनसाठी, सेम कन्सेप्ट इथे मिळणार आहे. पण माझं पर्सनल ओपिनियन एवढं काही करण्याची गरज नाही. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन नॉर्मली काढायला कोणी विचारणार नाही, सेपरेट थेरी क्वेश्चनमध्ये राहू शकते, जेईमध्ये नाही. हे राहू शकते इन केस जर तुम्हाला अँगल काढायचा असेल तर, किंवा इथून पण अँगल काढू शकता, स्लोप काढायसाठी इथून यूज करू शकता. त्याचं रिलेशन तुम्ही इथे लावायचं असेल तर ती यूज करू शकता, नाही तर करायची गरज नाही. सिंपलचा एवढाच कन्सेप्ट आहे, एवढाच तुम्ही लक्षात ठेवा. राईट. जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये ऑब्वियसली लिहू शकता, नसेल तर फारच चांगलं. होईल तेवढं मित्रांपर्यंत शेअर करा, लाईक करत चला, सबस्क्राईब करत चला. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्याशी रिलेटेड क्वेश्चन कशा टाईपचे असतात, त्याला कसं टॅकल करायचं तेवढं बघूया, आणि ह्या चॅप्टरला आपण विराम देऊया. राईट. तर भेटूया परत नेक्स्ट लेक्चरमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.